तर नमस्कार गाईज. असे सर्वजण सर्वांना खूप मस्त आणि मजेत असाल. सर्वप्रथम सगळ्यांसाठी स्वामी समर्थ. आणि आत्ता आहे ना जवळपास दुपारचे 3:30 वाजलेत. पण 3 वाजल्यापासून एवढं वादळ सुटलं आहे इकडं, तुम्हाला दाखवते. एवढं वादळ आहे ना, एवढं वादळ बापरे विचारूच नका. लाईट पण गेले, तर माझं बाळ झोपलं. साईडला घेते, पण खूप अंधार पडला आता लाईट गेल्यामुळे. तर पाहू शकता तुमच्या मॅडम इथं झोपी गेलेत. आणि तुम्हाला बाहेर पण दाखवतो, एवढं वारं सुटलं आहे ना. अहो कुठे गेलं का वादळ सुटलं एवढं. बघा झाड. बापरे, निर्गिलेचं झाड तर पूर्ण वागते. हे बघा कुठं गेले गडे पण. गेट पण उघडं, सगळं उघडं ठेवून कुठं गेले काय माहिती. बघा कसं काय वारं सुटलंय डेंजरमध्ये. सगळं अचानकच बरं का. वातावरण पण बघा असं कसं तरी झालंय ना. आजी कस काय वार, कस काय वार. वार आहे बाई. आबाज ते वाऱ्याने. बघा निर्गली झाड. काय म्हणले माहिती का, ते काय म्हणले मला की मी ना गाडीवर कवर टाकून येतो आणि गाडी पण व्यवस्थित लावून येतो. तर मी म्हटलं जा. परत बाहेर आले तर कुठं दिसं गाडी जर लावलेली, गाडीवर कवर टाकलेले. एवढं वारं सुटलंय, पण कमी कमी सांगून तरी जायचं ना, मी इकडं चाललोय तिकडं चाललोय. अजिबात सांगून जायचं नाही काय नाही. आता एवढं त्यांना आल्यावर आहे ना, मी दरवाजे सोडत नाही. आल्यावर त्यांची रिॲक्शन बघा, ती कशी ओरडतात. म्हणजे ते सांगूत नाही जाणार, तेच हे नाही करणार, आणि परत त्यांचाच ओरडा आपण खायचा. आता तुम्ही आल्यावर बघा, मी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा किती माणसाला असं भीती वाटते ना, कुठं गेली कुठं. सांगून गेल्या काय वाटत नाही बाबा. आणि ते कसं झालं माहिती का, मी त्यांना रोज काहीच नाही म्हणत ना, ते जिकडं जातात तिकडं सांगून जात नाहीत ना जात. पण आता ह्या वेळेस नाही त्यांना असं करणार. कमी कमी सांगून तरी जायचं असतं त्यांनी. तर चला, ते आल्याच्या नंतर भेटू आपण. तुम्ही कुठे गेलता ते सांगा आता अगोदर. मग दरवाजा उघडा, गेट उघड, कुत्रे आतमध्ये. हा विचारा ना आजीला. नाही नाही, इकडे समोर या, समोर समोर या बोलायला. लाजू नका, इकडे या. ओ आता मी दरवाजा उघडत नाही, करा काय करायचं ते आता. नादी लावता काय वडापाव? नादी नाही, मग राहू दे. नको तर नको, कॅन्सर. वडापाव नाही आवडत मला, पाणीपुरी आवडते मला. तर चला आता फायनली माझा रुसवा निघला आहे. कोणती नाही हो का काय माहिती. तर चला, अहो चालले आता. आता बोला, काय बोलायचं बोला ना आता. व्हिडिओ चालू आहे त्याच्या. बर, अजून सांगा का खाली माती सगळी खाली होती ना. खाली टाकली बिकली ठेवायचं. माती होती सगळी खाली. मॅडम तुम्हाला काय पाहिजे सांगा बरं. तुमचं पाणी. हा पण कसं द्यायचं नेमकं? थंड पाणी हातात वडापाव. बाप्पाला विचार का म्हणाला वडापाव. तिला खायचं होतं ना, सकाळी म्हणजे वडापाव खायचा, वडापाव खायचा. मी का बोलले? बोलली की दूध पी. खरं? पाव असं देऊ ना. वडा खायचं नाही का? आणि चटणी चटणी टाकून चटणी थोडी खाई देऊ का? पप्पा झालंय थोडं कमी ना.
होईल ना, मला होत नाही. असतात ते गोळी घेतली ना हळूहळू. अजून थोडी गोळी घ्यायची का? हम्म. का? ती गोळी रात्रीच खाली असते ना तर हे झालं असतं. ते कोणी दुसरी देव मिरची. मग बंद करू का? ए, खा. ऐ. काय म्हणली? ए कडक कडक देऊ तुला वरच. असं खाते थांब. कडक नव्हतं खायला पाहिजे तुला. खा. माझ्या कुठं डोक्यात जाते. वडापाव सगळे बांधणं मिटले बघ. साधा उपाय आपला. खूप बोल. बाय ओरडा. ओके. तर भूक लागत काय नाही. उठाली. खांदी. काय करायचं तुला? तर बघा संध्याकाळी ना आता मस्त असं स्वयंपाकाचा टाईम झालेला होता. आजच्या संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आज मी बनवलं होतं मस्त असं आहोंसाठी ना अंडे उकडून चटणी केली होती आणि चपाती. आणि माझ्यासाठी केलं तर तिखट शेवायचा भात. कोणाकोणाला आवडतं सांगा, मला ना गोड नाही आवडत. आणि त्याच्यामध्ये सगळं हिरवी मिरचीवर जसं आपण पोह्याला घालतो ना तसं फक्त त्याच्यामध्ये मी बटाटा वगैरे घातला होता. आणि इकडे ना माझ्या पिल्लूसाठी ना मस्त असं तिच्यासाठी पण गोड भात, म्हणजे कसं चटणी मीठ नव्हतं टाकून आपलं साधा सिंपल शेवायचा भात केलेला होता मी. नंतर आहोंना पण जेवायला ताट करून घेतलं आणि मस्त असे जेवणं केले. त्यानंतर मी आले ते वरती टेरेसवरती, कारण की ना थोडंसं ऑफ करायचं होतं मला, त्याच्यामुळे मी आलते. आणि बघा संध्याकाळचा व्ह्यू किती छान वाटत होता ना, एकदम मस्त असं मस्त छान हवा सुटलेली होती, कारण इतकं गरम होत होतं ना खाली त्याच्यामुळं. तर चला आजचा व्हिडिओ असं काही होता. तर आमचे व्हिडिओ कसे वाटले कसं नाही ते नक्की सांगा. व्हिडिओ